राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उद्यापासून जयती शिवस्वराज्य यात्रा सुरू होते आणि ती 3 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे। मात्र उद्याच्या जाहीर सभेच्या सभागृहाच्या बाहेर एक बॅनर लागला आणि तो बॅनर आता चर्चेचा विषय ठरतोय। उद्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही नाशिकमध्ये असणार आहे। शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या बॅनरवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गद्दार म्हणून उल्लेख करण्यात आलाय। स्वाभिमानी मनगटांचा एकच घाव, संपूया गद्दारीचा लपंडाव असा या आशयाचं हे बॅनर या ठिकाणी लावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी शरद पवार गटाची सभा होणार आहे त्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या बाहेर हे बॅनर लावण्यात आले आणि नाशिक शहरात राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेची ही बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत शहरातील अनेक ठिकाणी असलेले हे बॅनर आता गद्दार म्हणून असा उल्लेख असलेले हे बॅनर आता चर्चेचे विषय ठरत आहे। एकंदरीत नाशिकमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं उद्या राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे जे आहे ते महत्त्वाचे नेते देखील नाशिकमध्ये असणार आहे आणि आपण जर बघतो या ठिकाणी स्वाभिमानी मनगटांचा एकच घाव, संपूया गद्दारीचा लपंडाव असा आशयाचं हे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतंय। या बॅनरमुळे जे आहे ते अजित पवार यांच्या पक्षाला, अजित पवारांच्या गटाला या ठिकाणी आव्हान दिल्याचं पाहायला मिळतं आणि गद्दार म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातोय। त्यामुळे कुठेतरी या बॅनरमुळे आता राजकीय वादन देखील पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।